नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 उपाय पाहणार आहोत. 3 उपाय कशासाठी? तर थंडीमुळे आपल्या त्वचेचं जे नुकसान होतं, विशेषतः चेहऱ्याच्या त्वचेचं जे नुकसान होतं, त्याच्यापासून आपल्या त्वचेचं रक्षण करण्यासाठी हे 3 उपाय असणार आहेत. आणि विशेष म्हणजे हे तीनही उपाय खूप सोपे आहेत, घरगुती करण्यासारखे आहेत आणि तरीही शास्त्रीय आहेत आणि त्यामुळेच खूप जास्त इफेक्टिव्हसुद्धा आहेत. मग आता थंडीमध्ये नेमकं होतं काय? तर थंडीमध्ये आपल्या शरीरातून घाम येण्याचं जे प्रमाण आहे हे खूप कमी होऊन जातं. आता तुम्ही असं म्हणाल की उलट चांगलं आहे की घाम जर कमी आला तर आमचा चेहरा मळकट तेलकट असा दिसणार नाही, चांगला दिसायला पाहिजे. पण थंडीत होतं उलटंच. ते याच्यामुळे की थंडीमध्ये जेव्हा आपल्याला शरीरातून घाम कमी प्रमाणात बाहेर पडतो, तेव्हा हा जो घाम आहे हा आपल्या त्वचेला मॉइश्चराईज करण्याचं, म्हणजे ओलावा देण्याचं किंवा स्निग्धता देण्याचं जे काम करत असतो, ते काम होत नाही. आणि मग होतं काय की चेहऱ्याची त्वचा ही कोरडी पडायला लागते. कोरडी पडली म्हणजे तिथे वात वाढतो आणि हा वात हा चेहऱ्याला काळेपणा देण्याचं किंवा काळवंडण्याचं काम करतो आणि म्हणूनच थंडीच्या दिवसात चेहरा थोडासा काळवंडतो, कोरडा पडतो, उकलल्यासारखा दिसतो, अगदी चेहरा निस्तेज दिसतो, कोरडा भरभरीत दिसायला लागतो आणि मग कळत नाही काय करावं. आता यामध्ये उपाय काय केले जातात? तर वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर लावले जातात. आता हे मॉइश्चरायझर किती उपयोगाचे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्यांना नावं ठेवण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट आपण उपायांना सुरुवात करूया. तर याच्यातला जो पहिला उपाय आहे याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत बोरं. आता हे जे बोर हे फळ आहे ना, हे बोर फळ अतिशय स्निग्ध असं असतं आणि याच्या स्निग्धतेचा वापर करून आपण आपल्या चेहऱ्याचा कोरडेपणा खूप इफेक्टिव्हली घालवू शकतो. कसं ते बघा. एकतर मध्यम किंवा छोट्या आकाराची बोरं मिळाली तर फार उत्तम. ह्या बोरांचा आपल्याला गर काढायचा आणि हा जो गर आहे तो थोडासा क्रश करून घ्यायचा आहे किंवा स्मॅश करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जर मिळालं लोणी घरी तयार केलेलं तर उत्तम, किंवा तसंही लावू शकता. पण लोणी जर टाकलं तर स्निग्धतेत अजून थोडी वाढ होते आणि चेहऱ्याचा कॉम्प्लेक्शनसुद्धा त्याने सुधारतं. तर बोराच्या फळांचा गर आणि लोणी एकत्र करायचे आणि त्याचा लेप दिवसातून एकदा चेहऱ्याला लावायचा आहे. याने चेहरा स्निग्ध होतो, तुकतुकीत होतो, असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. तसंच काळे जे डाग असतील किंवा वांगांचे डाग असतील त्याच्यासाठी सुद्धा हा उपाय आयुर्वेदाने सांगितलेला आहे. तर हिवाळ्याच्या ह्या तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये या बोरांच्या फळांचा गर आणि त्याचा लेप याचा अवश्य समावेश करा. आणि दुसरा जो उपाय आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ज्येष्ठमध. आता सर्दी खोकला झाल्यानंतर ज्येष्ठमधाच्या काड्या चघळल्या जातात, त्यामुळे बहुतेकांच्या घरात हा ज्येष्ठमध असतोच. फक्त करायचं आहे काय, तर ह्या ज्येष्ठमधाची पावडर तयार करून घ्यायची. हल्ली आता ही अशी पावडर मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध असते, त्यामुळे उपलब्ध करायला फार काही अवघड नाही आहे. तर ही ज्येष्ठमधाची पावडर आणि थोडंसं दूध एकत्र करून जर तुम्ही त्याचं उद्वर्तन म्हणजे उठण्यासारखा वापर केला, चेहरा धुण्यासाठी वापर केला तर खूप उत्तम. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हिवाळ्याच्या दिवसात चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर न करता ज्येष्ठमध चूर्ण आणि दूध एकत्र करून त्याचाच फक्त वापर करायचा आहे. आणि जर ते शक्य नसेल, तुम्हाला साबण वापरायचंच असेल काही कारणाने, तर मग साबण लावून झाल्यानंतर ज्येष्ठमध चूर्ण, दूध आणि त्याच्यामध्ये अजून एक कंटेंट ॲड करायचा आहे, तो म्हणजे अर्धा चमचा तूप. असं ॲड करून मिक्स करून इथे फक्त ज्येष्ठमधाची मात्रा वाढवायची आहे, प्रमाण वाढवायचे आणि फक्त उद्वर्तन म्हणजे उठणं न लावता त्या ज्येष्ठमधाचा लेप लावायचा आहे. तर दोन्ही प्रकारे करू शकता. एक तर ज्येष्ठमध आणि दूध एकत्र करून ते उठण्यासारखं वापरू शकता, किंवा ज्येष्ठमध, दूध आणि थोडंसं तूप मिक्स करून त्याचा चेहऱ्याला तुम्ही लेप लावू शकता. या दोन्ही प्रकारांनी चेहरा स्निग्ध होतो. ज्येष्ठमध हे वर्ण्यगणातलं औषध आहे. वर्ण्यगण म्हणजे काय, तर चेहरा स्वच्छ करणारं, साफ करणारं असं हे औषध आहे. आणि त्याच्यामुळेच चेहऱ्यावरचे जे काही काळे डाग असतात, मी वांग्यांच्या डागांच्या संदर्भाने सुद्धा ज्येष्ठमधाचा एक उपाय तिथे सांगितलेला आहे. त्यामुळे बाकी थंडीच्या दिवसात आपला जो चेहरा काळवंटतोय किंवा कोरडा पडतोय याच्यासाठी ज्येष्ठमध, दूध आणि तूप हे मिश्रण खूप खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. नक्की करून बघा. आणि आता तिसरा उपाय, तो सुद्धा लेपच आहे आणि तो सुद्धा खूप सोपा आहे, घरगुती करण्यासारखा आहे. करायचं आहे काय, याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे तीळ. काळे तीळ किंवा पांढरे तीळ कुठलेही वापरले तरी चालतील. तर हे तीळ खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचे, बारीक वाटून घ्यायचे आणि याच्यामध्ये मध ॲड करायचं आहे आणि त्याची पेस्ट तयार करायची आणि ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्याला त्याचा लेप करायचा आहे. आता हे तीनही लेप मी सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये लेप करण्याचे नियम मात्र फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. ते याच्या आधी मी सांगितलेले आहेत, पुन्हा इथेही सांगतो की लेप लावत असताना काही नियम पाळायचे असतात. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम असा आहे की लेप कधीही रात्री लावायचे नाहीत. रात्री लेप लावणं हे एखाद्या दगडावर लेप लावणं किंवा एखाद्या भिंतीवर लेप लावण्यासारखं आहे. जसं त्या दगडामध्ये ते काही शिरणार नाही, तसंच त्या चेहऱ्याला
त्या त्वचेला त्या लेप लावण्याचा उपयोग होणार नाही, कारण आपली जी रोमकूपं आहेत ती रात्रीच्या वेळेस बंद झालेली असतात असं आयुर्वेदाने सुश्रुताचार्याने सांगितलेलं आहे. त्यामुळे रात्री लेप कधीही लावायचे नाही, त्याचा काहीही उपयोग होत नाही. दुसरा आणि महत्त्वाचा नियम असा की लेप लावल्यानंतर लेप चेहऱ्यावरच पूर्ण कोरडा होऊ द्यायचा नाही. जर असं केलं तर लेपाचा फायदा होण्याच्या ऐवजी लेपाचा तोटा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लेप लावल्यानंतर तो पूर्ण कोरडा व्हायच्या आतच काढायचा आहे. तिसरा नियम असा की लेप काढताना तो खरवडून किंवा बळजबरीने काढायचा नाही, तर तो थोडासा ओला करून, पाणी लावून ओला करून मग काढायचा आहे. चौथा नियम असा आहे की लेप लावल्यानंतर तुम्ही हसणं, ओरडणं, रागावणं, क्रोध करणं, म्हणजे खूप जास्त प्रमाणात कोणाशी तरी भांडणं, असं काहीही करायचं नाही. थोडक्यात उद्वेग होईल आणि वात वाढेल असं कुठलीही कृती लेप लावल्यानंतर करायची नाही. लेप लावल्यानंतर एका जागेवर शांत बसून राहायचे. आणि पाचवा नियम असा की प्रत्येक लेप लावल्यानंतर थोडासा तुपाचा हात किंवा दुधाच्या साईचा हात चेहऱ्याला लावायचा. लेप लावल्यानंतर म्हणजे लेप काढून झाल्यानंतर. तर हे 5 नियम ॲटलिस्ट जर लेप लावण्याच्या बाबतीत तुम्ही जर पाळले आणि वर मी सांगितलेले जे 3 उपाय आहेत ते जर उपाय व्यवस्थित केले तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या त्वचेचा जो काळवंडलेला रंग आहे तो पुन्हा उजळ होणार आहे. जो निस्तेज त्वचा तुमची झालेली आहे ती पुन्हा तेजस्वी होणार आहे. आणि आता ह्याच्यामध्ये हे 3 उपाय सांगितलेत, तर ह्या 3 उपायांपैकी मी कोणता उपाय करू असा जर प्रश्न पडला असेल तर तुम्हाला जो सहजगत्या करता येण्यासारखा आहे तो उपाय करा. त्याच्यातही जर तरतम भावाने सांगायचीच वेळ आली तर मी असं सांगेल की ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, तर अशा लोकांनी जो बोराचा उपाय सांगितला आणि ज्येष्ठमधाचा उपाय सांगितला आहे तो अवश्य करा. आणि ज्यांची वात प्रकृती आहे किंवा ज्यांचा चेहरा खूपच काळवंडलेला आहे, ज्यांचा चेहरा खूप जास्त प्रमाणात कोरडा पडला आहे, उकलला आहे, सुरकुत्या दिसायला लागलेल्या आहेत, तर अशांनी जो तिळाचा म्हणजे तिळकल्क किंवा तिळाची पेस्ट आणि मध एकत्र करून तो जो उपाय सांगितलेला आहे तो करा. बाकी 3ही उपाय कोणीही केले तरी चालणार आहेत. फक्त उष्ण प्रकृतीने तिळाचा उपाय न करता जर ज्येष्ठमधाचा उपाय केला तर जास्त बेटर आहे. असो, तर हे ते 3 उपाय होते, ते हे तुमच्या स्किन केअर रुटीन फॉर विंटरमध्ये नक्की समाविष्ट करा. तर हे झालं चेहऱ्याच्या त्वचेविषयी. बाकीच्या त्वचेचं काय? तुम्ही म्हणाल की आमचे हातपाय पण फुटत आहेत किंवा ते उकलत आहेत, त्याच्यासाठी काय? तर त्याच्यासाठी एक व्हिडिओ ऑलरेडी आपण केलेला आहे की आयुर्वेद असं सांगतोय की अभ्यंगमाचरित नित्यम, म्हणजे काय? संपूर्ण शरीराला नित्य अभ्यंग करायचं. अभ्यंग करायचं म्हणजे काय? तिळाचं तेल रोज आपल्या सगळ्या अंगाला लावायचं आहे आणि मगच आंघोळ करायची आहे. हा जर उपाय तुम्ही केला तर निश्चितपणे थंडीपासून तुम्ही आपल्या त्वचेचं खूप चांगल्या प्रकारे रक्षण करू शकता. तुम्हाला कुठल्याही मॉइश्चरायझरची गरज पडणार नाही याची गॅरंटी. आणि आता इथे थांबतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. याबद्दल काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा अजूनही तुमचे काही आरोग्याविषयीचे प्रश्न असतील तर नक्कीच आयुर्वेदाच्या माध्यमातून त्याचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर विचारा. खूप खूप धन्यवाद.